गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। गीते अद्यापही नाशिक विधान परिषद निवडणूक लढवण्यावरती ठाम। मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, गीतेंची स्पष्ट भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंनी आज संध्याकाळी 7 वाजता तातडीची बैठक बोलावली। नंदनवन निवासस्थानी नाशिकच्या बंडखोरीवर चर्चा, तोडगा निघणार का याकडे लक्ष। विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर, निवडणूक धनदांडग्यांची झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटलांचा महायुतीला घरचा आहेर, राजूरकरांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली। अतुल लोंढेंचे भाजपवरचे आरोप काँग्रेसच्या नगरसेवकानंच फेटाळले। भाजपकडनं काँग्रेसच्या नगरसेवकाला 10 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप, तर कोणत्याही नगरसेवकाला ऑफर नाही। काँग्रेस नगरसेवक संजय महाकळकरांचा घरचा आहेर। पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होताच काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटला। अरविंद शिंदेंकडनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, कुणाशीही चर्चा न करता पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप। अमरावती विधान परिषदेतील काँग्रेस उमेदवार अँजिओप्लास्टीसाठी रुग्णालयात दाखल, प्रचार सोडून हर्षजित देशमुख रुग्णालयात दाखल झाल्यामुळे चर्चांना उधाण। वंचितला पाठिंबा देण्याची शक्यता, तर माघार घेतली नाही, डिजिटल प्रचार सुरू, देशमुखांची प्रतिक्रिया। देशातील 56 न्यायाधीश लंडनमध्ये सरकारी खर्चानं बॅडमिंटन खेळतायत। राजकारण्यांसोबत पार्ट्या सुरू, हे आम्हाला काही न्याय देणार, संजय राऊतांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। भारताच्या राजकीय इतिहासात 12 वर्षांचं मोदी पर्व, मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम। नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला। मोदी आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 27वा वर्धापन दिन दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते। राष्ट्रवादीच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न। अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक। सगळेच कष्ट करतात, पण काही जण कष्ट न करताही पुढे जातात। छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, भुजबळांचा रोख नेमका कुणाकडे। गिरीश महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात केलेल्या विधानावरती भाजपच्या वरिष्ठांची नाराजी। पंजाबमधील महाजनांची भूमिका वैयक्तिक, पक्षाची भूमिका नाही, सूत्रांची माहिती। पुणे पालिकेतील महापौर कार्यालयाला धमकीचा मेल, महापौर मंजुषा नागपुरेंचं कार्यालय उडवून देण्याची धमकी। पोलीस बॉम्बशोधक पथक अलर्ट, परिसरात सुरक्षा वाढवली। मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला, सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, पांढरे पट्टे मारणाऱ्याच्या तोंडाला काळं फासणार। जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यावरनं मनसेचा इशारा। नोकरीसाठी मुंबईत मराठी माणसावर अन्याय, नोकरी.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे नवा वाद। फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य, मराठी एकीकरण समिती आक्रमक, संबंधित कंपनींवरती कारवाईची मागणी। लातूरमध्ये बैल दगावल्यामुळे शेतकऱ्यावर पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ, व्हायरल व्हिडिओवरती मुख्यमंत्र्यांची तत्परता, जिल्हाधिकाऱ्यांना सांगत शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला। वाढत्या तापमानामुळे विदर्भातल्या शाळा उशिरा सुरू होणार, विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, तर राज्यातल्या उर्वरित शाळा 15 जूनपासून सुरू होणार, शिक्षण विभागाचा निर्णय। मुंबई, पुणे, कोकणासह 30 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट। राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता। अकोल्याच्या अकोटमध्ये खतासाठी रात्रीपासून शेतकऱ्यांच्या रांगा, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरियासह इतर खतांच्या मागणीत वाढ। ग्रामीण भागात इंधन टंचाईनंतर आता खत टंचाईचं चित्र। अमरावती जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, एकाच बेडवर 2 रुग्णांवरती उपचार होत असल्याचा प्रकार, आरोग्य यंत्रणेवर सवाल उपस्थित। बीडच्या पुरुषोत्तमपुरीमध्ये गोदावरी नदीत भाविकांची बोट उलटली, एक मुलगा बेपत्ता, बोटीत 50 भाविक होते। क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे बोट उलटल्याचा अंदाज, दोषींवर कारवाईची मागणी।